नमस्कार, स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशनमध्ये. आज आपण आरी वर्क केलेला ब्लाऊज कसा शिवायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. याच्यासाठी आपण सुरुवातीला स्लीवचं कटिंग हे करून घेणार आहोत. याच्यासाठी मी काय केलं आहे, सुरुवातीला अशी घडी घालून घेतलेली आहे आणि घडीवरती अस्तर स्लीवचं अस्तर ठेवलेलं आहे आणि कट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं स्लीवचं कटिंग झालेलं आहे. आता मी पाठीमागच्या बाजूचं कटिंग करणार आहे. याच्यासाठी मी काय केलेलं आहे, सेंटरमध्ये अशा पद्धतीनं घडी ही घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण अस्तर पाठीमागच्या भागाचं अस्तर याच्यावरती अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचं आहे आणि पावींचं मार्जिन सोडून कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा. हा झाला पाठीमागचा भाग. आपण स्लीवचं आणि पाठीमागच्या भागाचं कटिंग हे करून आता घेतलेलं आहे. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेणार आहोत. आता आपण हे उजव्या साईडच्या बाजूला ही बाजू येते, त्या बाजूचं आपण हा प्रिन्सेस कटोरी ब्लाउज आहे. अशा पद्धतीनं आपण पुढची साईड त्याच्यावरती ठेवून पावींचं मार्जिन सोडून अशा कट करून घेणार. हे आपण कट करून घेतलं. आता आपण हे पुढचा भाग झाला. आता आपण मशीनवर बघणार आहोत की याच्यासाठी मी सिंगल दाब असलेली मशीनवर घेतलेली आहे. याच्यासाठी याचा तुम्ही दाब बघू शकता की हा सिंगल दाब आहे. पिना लावून घ्यायचेच आहे पुढच्या भागाला आणि या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे याच्यावरती आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. टिप टाकून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कपड्याला व्यवस्थित पिना लावल्या की आपला कपडा आणि अस्तर दोन्हीही हलत नाही किंवा सरकत नाही एका साईडला. त्यामुळे अशा पद्धतीनं करून आपल्याला टिप टाकायची आहे. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचंय आणि आतील साईडला छोटे छोटे कट्स द्यायचे. कट्स दिल्यामुळे काय होतं की आतील जो राऊंड शेप आहे तो व्यवस्थित छान असा आपला दिसतो. अशा पद्धतीनं आतील साईडला अस्तर फोल्ड करायचे आणि वरून 3 नंबरची टिप आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता आपण पाठीमागचा भाग बघतोय. पाठीमागच्या भागावरती अस्तर ठेवून घ्यायचे. अस्तर ठेवून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अस्तरचा सेंटर काढायचा आहे. म्हणजे मधला सेंटर काढायचा म्हणजे दोन्ही बाजू आपल्या या समान निघणार आहेत. कमी किंवा जास्त होणार नाही. याचा आपण सेंटर काढला. याचा सुद्धा आपण मध्य काढणार आहे आणि ते एक छोटासा कट देऊन घेणार आहे. कट दिल्यामुळं आपले दोन्हीही कट आपण जुळवून घेणार आहे. म्हणजे मेन कापडात ब्लाउज पीसचा आपण काढलेला मध्य आणि अस्तरचा काढलेला मध्य दोन्हीही मध्य बरोबर जोडले की आपल्याला दोन्हींचा मध्य मिळून आपलं सेंटर हा दोन्हींचा मिळून जाणार आहे. आता काय करायचंय आपल्याला अशा पद्धतीनं ब्लाउज पीस उलटा ठेवायचा आहे. खालच्या साईडला अस्तर ठेवायचे आणि जिथून आपण चेन स्टिच टाकली होती ना त्याच्या बाजूने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं की आपला सिंगल दाब असल्यामुळं एका साईडला त्या साईडवरती आपले मण्यांची साईड आपली सेफ राहते आणि जिथून आपण चेन स्टिच केलेली आहे त्याच्याबरोबर साईडनी आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. इथं माझा हा पान शेप असल्यामुळं मी तिथे कॉर्नर काढलेला आहे. त्यामुळे मी थोडासा दाब उचलला आणि परत शिलाई कंटिन्यू केली. अशा पद्धतीनं बरोबर जिथून आपण चेन स्टिच घेतली होती त्याच्या कडेनेच आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. आता मी याच्या ज्या पिनं लावलेल्या होत्या ते काढून घेतल्या आणि पावींचं मार्जिन सोडून अशा पद्धतीनं मी कट करून घेतलं. मधली साईड कट करून घेतली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मधल्या साईडमध्ये सुद्धा डिझाईन केलेलं आहे. तर ही आपण लटकन बनवण्यासाठी मध्ये आपण ती
पॅचेस काढलेले आहेत. त्याचं आपण लटकन बनवणार आहोत. ते कसं बनवायचं तेही आपण पुढच्या छोट्या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याला आतमधून कट्स देऊन घेतले. तुम्हाला लटकन पाहायला आवडेल का? तेही मला कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीनं अस्तर आतमध्ये आतमधल्या साईडला टाकून आता आपण पाठीमागचे टक्स याला टाकून घेणार आहोत. त्याला पाठीमागचे टक्स व मार्किंग करायचं आणि त्याच्या पद्धतीनं तुमचं जे मेजरमेंट असेल त्याच्यानुसार त्याचे टक्स टाकायचे आहेत. दोन्ही साईडला आपण टक्स टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीनं मी टक्स टाकून घेतले आणि याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता आपण पाठीमागच्या साईडला कमरपट्टी लावून घेणार आहोत. अशा पद्धतीनं त्याच्यावर मी टीप टाकून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यावरती किनारीवरती एक टीप टाकून घेणार आहे. आपण यालाच दाबटीप असंही म्हणतो. दाबटीप दिली म्हणजे आतमधल्या साईडला पट्टी एकदम छान अशी फोल्ड होते, फिनिशिंगमध्ये दिसते. म्हणून आपण आतमधल्या साईडला फोल्ड करून घेणार आहोत आणि मध्ये एक 3 नंबरची टीप टाकून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला परत तिथं हातशिलाई करायची आहे, म्हणून आपण सेंटरमध्ये आपण त्याच्या एक टीप टाकत आहोत. अशा पद्धतीनं पाठीमागची साईड ही तयार झालेली आहे. आता आपण याचा पुढच्या भागाची बाजू बघणार आहोत. यासाठी मी पुढची बाजू घेतलेली आहे. ही उजवी साईडची बाजू आहे. पुढच्या साईडला 3 नंबरची टीप टाकून हे आपण जोडून घ्यायचंय. आपण सिंगल दाब देऊन हे कापड आतमधल्या साईडला टाकलं होतं, साईडचं जोडून घेतलं नव्हतं, म्हणून आपण आता हे साईडचं जोडून घेत आहोत. हे जोडल्यानंतर आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार आहोत. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. अस्तरच्या मापामध्ये आपण ब्लाउज पीस करून घेणार आहोत. अस्तरचं माप हे आपलं माप असतं, त्यामुळं आपण त्याच्या मापातच ब्लाउज पीसचं माप हे तयार करून आता आपण कोटोरी जोडून घेणार आहोत. कोटोरी जोडताना अशा पद्धतीनं जोडून घ्यायची. कापड ओढायचं नाही अजिबात. अशा पद्धतीनं कटोरी जोडून घ्यायची. कटोरी जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की नेहमी त्याच्यावरती डबल टीप टाकायची. 2 टिपा याच्यावरती टाकायच्या. याच्यावरती आपण टीप टाकून घेतली. आता आपण कमरपट्टी याला पुढच्या साईडला लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने एक आपण असं नखाने त्याच्यावरती थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे छान फिनिशिंग येते आणि त्याचा पफही छान दिसतो. आता आपण कमरपट्टी लावून घेणार आहे. याला आपण कमरपट्टी लावून घेऊया. कमरपट्टीसाठी मी 1.5 इंचाचीच पट्टी घेतलेली आहे. एका साईडला पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे. याच्यावर किनारीवरती एक टीप टाकून घ्यायची, म्हणजे आतमध्ये खूप म्हणजे सहजरित्या फोल्ड होतं ते. आणि आतमध्ये फोल्ड करून सेंटरवरती एक टीप टाकायची. आता आपण याला पुढच्या साईडला गळ्याची हुकाची पट्टी तयार करून घेणार आहे. याच्यासाठी 2.5 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे. वरच्या साईडनं फोल्ड करायचं, खालच्या साईडनं पण फोल्ड करायचं, कारण आपण याला खाली कमरेची पट्टी जोडलेली आहे आणि वरून सुद्धा आपण याला आतमध्ये फोल्ड केलेलं आहे. त्यामुळं वरून
पाव इंच फोल्ड करायचं, खालून पाव इंच फोल्ड करायचं, टीप टाकायची, त्याच्यावर परत दाब टीप टाकायची आणि अशा पद्धतीनं डबल फोल्ड करून तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हे डबल फोल्ड केलं आहे आणि त्याच्यावरती टीप टाकून घ्यायची. आता आपण स्लीवचं स्टिचिंग कशी करायची ते बघणार आहोत. त्याच्यासाठी आता आपण स्लीव्ज पाहणार आहोत. त्याच्यासाठी खाली आपण ब्लाऊज पीस ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि बरोबर पाव इंच मार्जिन सोडून आपल्याला त्याच्यावरती टीप टाकून घ्यायची. याच्यासाठी पण आपण सिंगल दाबाचाच वापर करतोय. जी लटकन आहेत ती वरच्या साईडला टाकून घ्यायची आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता. वरच्या साईडला बोटाच्या मदतीनं टाकायचे आणि अंदाज घेत घेत त्याच्यावरती आपल्याला टीप टाकायची आहे. याची काळजी घ्यायची आहे की ते लटकन मध्ये येता कामा नये, कारण जर त्याच्यावरती जर ते मध्ये आलं तर आपली सुई तुटण्याची शक्यता असते. म्हणून काळजीपूर्वकच काम करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण त्याच्यावरती पाव इंच मार्जिन सोडून टीप टाकून घ्यायची. त्या कापड आतमधल्या अस्तर आतमधल्या साईडला फोल्ड करायचं, साईडनी टीप टाकून घ्यायची, मोठी टीप साईडनं टाकून घ्यायची. अस्तरचा ब्लाऊज शिवत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की जोडताना जे आपण त्याचे पार्ट सगळे वेगवेगळे पार्ट जे असतात ते जोडत असताना नेहमी 3 नंबरची स्टिप टाकायची, म्हणजे काम पटकन होतं. आपण आता हे स्लीवचं टीप टाकून घेतली. आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार आहोत. एक्स्ट्राचं कापड याच्यासाठी घ्यायचं की आपलं मेन कापड आणि ब्लाऊज पीसचं कापड याच्यामध्ये कमी पडू नये म्हणून आपण एक्स्ट्रा घेत असतो. आता आपण याच्यावरती पुढे शोल्डर जोडून घेणार आहोत. पुढची बाजू ठेवून शोल्डर जोडून घ्यायचा. शोल्डर जोडताना आपण लक्षात ठेवायचं आहे की डबल टिप मारायची. डबल टिप मारून घेतल्यानंतर आता आपण याचं स्लीव्ज जोडून घेणार आहोत. स्लीव्ज जोडताना पण एक काळजी घ्यायची आहे की स्लीवचा जो सेंटर आहे, जो मध्य आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आणि बरोबर शोल्डरचा मध्य आणि आपण बाहीचा जो मध्य काढतो ते बरोबर आले पाहिजे. तिथं आपण छोटासा एक कट देऊ शकतो, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की हा याचा मध्य आहे. आणि अशा पद्धतीनं आपण निम्मी बाजू अगोदर जोडून घ्यायची आणि पाठीमागच्या अगोदर बाजू जोडून घ्यायची आणि नंतर पुढची बाजू जोडून घ्यायची. आपण पाठीमाग जोडून घेतली. तसंच आपण आता पुढची बाजू जोडून घेणार आहोत आणि नंतर अखंड एक पूर्ण एक आपण त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहोत. याच्यामुळे आपलं स्लीव्ज बसवताना एकदम छान बसते आणि याची फिटिंग सुद्धा खूप छान येते. ही आपली पुढची बाजू जोडून झाली. आता आपण याच्यावरती म्हणजे आपण अगोदर सिंगल शिलाई मारली, आता आपण त्याच्यावर दुसरी टिप मारून घेणार आहे. अशा पद्धतीनं आपण दुसरी टिप याच्यावरती टाकून घेतली. आता आपण याची फिटिंग टाकणार आहोत. ही झाली आपली पुढची बाजू तयार आणि स्लीव्ज पण तयार. आता आपण ह्याला फिटिंग टाकणार आहोत. त्याला मी इंटरलॉक करणार आहे, त्यामुळं आतमधून डबल फोल्ड न करता आतमधल्या साईडला मार्किंग करून याची सरळ अशी एक टिप टाकून घेणार आहे आणि नंतर याला ओव्हरलॉक करून घेणार आहे. म्हणून मी अशा पद्धतीनं टिप टाकून घेतली. अशा पद्धतीनं हा ब्लाऊज आपला तयार.
झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हा याचा फायनल लुक हा असा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.